नमस्कार मंडळी, सुस्वागतम मंडळी. आज आपण निघालेलो आहोत सोनमर्ग व्हॅलीकडे. श्रीनगर पासून जवळपास 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर ही व्हॅली वसलेली आहे. जम्मू काश्मीर टूरच्या पॅकेजमध्ये गुलमर्ग नंतर सोनमर्ग हा प्रवास ठरलेला असतो. आपण आता सोनमर्ग व्हॅलीच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. सोनमर्ग ही व्हॅली श्रीनगर लेह महामार्गावर वसलेली असल्यामुळे सोनमर्गला उत्तम अशी हायवेची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळते. कालच्या भागामध्ये आपण गुलमर्ग गंडोला राईड आणि गुलमर्गचा सर्व परिसर एक्सप्लोअर केलेला आहे. कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल आणि गुलमर्गचा भाग नक्की जाऊन बघा. आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत सोनमर्ग टनलच्या जवळ. सोनमर्ग टनलमुळे सोनमर्गकडे जाणारा जो प्रवास आहे तो अगदी सुखरूप असा झालेला आहे. हा टनल ओलांडल्यानंतर आपण लगेचच सोनमर्ग व्हॅलीमध्ये प्रवेश करतो. आतापर्यंत वृक्ष वाटणाऱ्या डोंगररांगा हा टनल ओलांडल्यानंतर आपण एका वेगळ्याच दुनियेमध्ये प्रवेश करतो की काय असा आपल्याला आभास होतो. हाँ समझ गया. ओके मंडळी, सोनमर्गला आल्यानंतर तुम्हाला इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करण्याचा मोह होत असतो किंवा त्या ॲक्टिव्हिटी केल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो. अशा पद्धतीनं तिथली लोक तुम्हाला भासवत असतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही पॉईंटवर पायी जाऊच शकत नाही किंवा तुम्हाला नेमकं कुठं जायचं हे कळत नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांवरती तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी कुठली ॲक्टिव्हिटी करताना ती लोक त्या ॲक्टिव्हिटीची जी प्राईज आहे ती दुप्पट, तिप्पट, चारपट अशी सुरुवातीला आपल्याला सांगतात. तर त्याच्यामुळे तिथल्या ॲक्टिव्हिटीचा जो काही लॉजिकल चार्ज आहे तो नेहमी समजून घ्यायचं की तो अर्ध्यापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी त्यांनी 3000 सांगितले तर ती 1,500 ते 1,000च्या रेंजमध्ये ती आपण फायनल केली पाहिजे. तर असो, आम्हालाही 2 ठिकाणी जरा जास्तीचा चुना लागल्यामुळे ही सगळी माहिती देण्याचा हा प्रपंच
करो बात स्लेज कार की तो चलो। नो स्लेज, थैंक यू। मेन पॉइंट नहीं जाएगा। 6 महीने आपके इंतजार में तो आप आगे बोलेंगे नो, क्या कमाएगा गरीब लोग इधर? बहुत कुछ कमाया। कमाया था फिर हमारा अपने भाई को कसम। क्या बात कर रहे हैं? कहाँ तक जाता है स्लेज? ये वो झाड़ वाली पहाड़ी के बैक साइड में जाता है। कौन सी झाड़? वो झाड़ वाली पहाड़ी है लास्ट की बैक साइड में जाता है, जहाँ यहाँ फुल बर्फ है। ऐसी बर्फ नहीं, पूरी वाइट बर्फ, जहाँ आप अपना टाइम दे सकते हो, आराम से एंजॉय कर सकते हो। बोलो, बोलते जब मन भर जाएगा तब बोलिए पाते हो। ये क्या है? तेरा पूरा नाम बता। पूरा नाम, पापा का। मराठी है? सास गुजराती है। प्रिस्का। सेकंड पूरा नाम नहीं होता। सरनेम केम छो तुम्हारा? गोगरी। व्हिच प्लेस फ्रॉम गुजरात? या कच्छ से छे। क्या बन रहा है ऊपर? तो क्या वरती तो बघा। नाही व्हिडिओ आणि त्याच्यात there is no land, there is a slow pond. You cannot take that bad shot of me. वाव, डेंजरस। शक्य होईल तितक्या अंतरावरती बर्फातून चालत जाऊन टॉपचा जो टेकडीचा पॉईंट आहे तो एक्सप्लोर करून तिथे काही स्नो ॲक्टिव्हिटी करून आम्ही परत आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत। मित्रांनो, सोनमर्ग व्हॅलीचं सौंदर्य शब्दात वर्णन करता येणार नाही, इतकं अलौकिक असं आहे।